The Maharashtra Gomantak Party held a large workers' convention in Panam on Sunday as part of the preparations for the upcoming Goa Assembly elections. Addressing the gathering, party leader Deepak Dhavlikar expressed confidence that with strong public support, Rajan Korgaonkar would be elected from the constituency. He also indicated that he may return to assembly if the political situation demands. पक्षाचे अस्तित्व आज प्रत्येक सगळीकडे गोंयांत गांवागांव आणि वाड्या वाड्यार आसा. त्याची ताकद कमी केल्या. कोणी केल्या? मोगो पक्षाचे जे कोण निवडून आयिल्ले त्यांनीच केल्या. नाल्यार मोगो पक्ष आज बरी स्ट्रॉंग आसतलो आशिल्लो. भाऊसाहेब बांदोडकरा नंतर किंवा त्याच्यानंतर ज्यो ताई आयल्यो त्याच्यानंतर काँग्रेस गोंयांत आयली आणि मोगो पक्षान तयार करप आमदार आणि ते काँग्रेसीक घेवन वचप अशी एक फॅक्टरीच चालू जाली. आणि ताका नवें परिवर्तन हे जायत आसता आणि लोकांक नवे नवे जायत आसता. पूण मोगो पक्षान आपली ताकद सोडूं ना. हें हांव मुद्दाम सांगता. आज पेडणेकार पेडणेकाराची म्हाका उमेद जाली आज की पेडणेकारांनी आज मोगो पक्षा खातीर एकजूट दाखयल्या, राजना खातीर एकजूट दाखयल्या आणि ती एकजूट अशीच उरतली. एकजूट अशीच उरतली आणि तुम्ही दवरतले अशी हांव आशा व्यक्त करता. आणि आज राजन कोगांवकारान त्या कार्यकर्त्यांक एक कडेन केल्या. हांव राजनाक सांगूं सोदतां, कार्यकर्त्यांकूय सांगूं सोदतां, तुम्ही एकजुटीन रावात. पुढे कसो निर्णय घेवपाचो तो आमी आणि तुम्ही बसूया आणि निर्णय घेऊया. सरकार येतली वचली. तुमची इच्छा आसा राजन कोरगांवकारा विधानसभेत व्हरपाचो, खंयचे पद्दतीन व्हरपाचो आमी बसून ठरवया. पूण निश्चितच आज तुमची उपस्थिती तर पुढे तर राजन कोरगांवकार विधानसभेत पावतलो अशें आज जी तुम्ही एकजूट दाखयल्या पेडणेकारांनी एकजूट तुम्ही अशीच पुढे दवरची. एकजूट त्याचे नेतृत्व सकल तुम्ही एकसंग रावचे. तुमचे प्रश्न हांगा खूप आसात आणि प्रश्न जे जे आमदार आयले त्यांनी ह्या प्रश्नाचे प्रश्न तुमचे सोडवना आणि त्याची आताच आमचे राजन गोगांवकर उलयले हे सगळे प्रश्न सोडवया. आम्ही तुकाच विधानसभेत व्हरून हे प्रश्न आम्ही तडेच लावया. आमकांय चान्स मेळ्ळो आम्ही विधानसभेत येता, तुम्ही या आणि सगळे जाण म्हणून पेडणेकारांनी प्रश्न सोडवया. म्हाका तुमकां ह्या टायमाचेर आज सांगूंक इच्छिता, इलेक्शन येतली वयतली पण आपली घर आणि आपलो विकास ह्यो आमी वंचित करता कामा नये. कारण घरातलोच मनीस घराची काळजी करू शकता. हांव कोरगांव गांवांत शिकला. कोरगांवान म्हाका घडयला म्हणजे कॉलेजीचे शिक्षण पणजेन जालें आसत. डेफिनेटली नोकरी हांवें खंय तरी भायर केली आसत पण म्हजें मन काळीज सगळें पेडण्यान आसलें. आणि हे पेडण्यान म्हाका दिसता कित्याक जे त्या मनशाक दिसता की आपले घर म्हत्वाचो तसो मोगो पक्ष हो आमचो आसा. आमकां तेतूंतसून घडोवपाचो आणि म्हाका खात्री आसा आमकां सगळ्यांचो आशिर्वाद मेळटलो आणि आमच्या पेडण्याची उदरगत ही फुडें वयतली. आयज पेडण्याचे विशय इतले गंभीर आसात की ते कोणच उलयनात. आणि म्हाका दिसता ह्या टायमार हांव अध्यक्षाक सांगूंक सोदता हे प्रश्न खरे म्हणजे विधानसभेत मांडूंक जाय आसलेले आमच्या म्हणजे कित्याक जेणे करून आमच्या पेडण्याची खरी वस्तुस्थिती कळटली. तेजेर तुम्ही जरा विचार करा आणि सांगा. कारण आमकां डे बाय डे प्रॉब्लेम जातात. कित्याक बऱ्याचशा आतां आमच्या कार्यकर्त्यांनी तुमकां सांगलेले आसा कितें आहा टॅक्सीच्या बाबतीत म्हणा खंयचे प्रॉब्लेम अशें ना. लोक थोडे म्हणटात आमी हे हाडले ते हाडले. आमकां समृद्ध विकास करपाक जाय. पेडण्याच्या घराघरांत तो एम्प्लॉयमेंट दिवन ताका लागून समृद्ध विकास आमकां घडोवपाक जाय आणि ताका लागून तुमच्या सगळ्यांची गरज लागतली. म्हाका खात्री आसा येणाऱ्या जे इलेक्शन आसा तितूर तुम्ही सगळे जण साथ दितले. कित्याक म्हाका 4.5 वर्सां तुम्ही इतलो सांबाळ्यात. एक्चुअली अशें घडना. इलेक्शना नंतर कोण कोणाक लागीं धरिनात. तुम्ही म्हाका लागीं धरलो आणि म्हाका खात्री आसा विधानसभेत जो आवाज येतलो ह्यो पेडण्याचो प्रत्येक म्हाज्या पेडणेकारांचो आसतलो आणि तो माझ्या येणाऱ्या पिढीसाठी त्यांच्या उदरगतीसाठी विकासासाठी पुढे वयतलो आणि आम्ही पेडणे घडोवया. पेडणे असे घडोवया की समृद्ध विकास घडोवया. हे शक्य आसा सगळ्यांच्या वतीन.